विरोधकांना टीका करून द्या, आम्ही महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याचं काम करू। मला पूर्ण विश्वास आहे की हा बजेट महाराष्ट्राला प्रगती पथावर पुढे घेऊन जाईल। नुकताच अर्थसंकल्प सादर झालाय आणि त्याविषयी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार संजय उपाध्यायजी। सर, महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केलाय, यावर काय सांगा? आता महाराष्ट्राचे जे अर्थसंकल्प विधानसभेत माननीय अजित पवारजीने सांगितलं, त्याच्यात महाराष्ट्राच्या सर्व भागासाठी सर्व स्पर्शीय सर्व समाजाचा विचार करून, मग शेतकरी असेल, मजूर असेल, प्रत्येक वर्गाचा विचार करून या बजेटची आणखी करण्यात आला आहे। मला पूर्ण विश्वास आहे की हा बजेट महाराष्ट्राला प्रगती पथावर पुढे घेऊन जाईल। जवळपास 46,000 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। त्यांच्याकडून आंदोलनही सुरू आहे, त्याबद्दल मला त्यांना विचारायचं आहे की त्यांनी महाराष्ट्राला प्रॉफिट मध्ये कधी आणलं होतं का? आणि जी परिस्थिती आहे, कुठलाही व्यापार करताना दोन्ही बाजूचा विचार करावाच लागतो आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जसं पुढे चालला आहे प्रगती पथावर, या बजेटमुळे आणखीन गतीने तो प्रवास पुढे जाईल। पायाभूत सुविधा क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांना फारसा निधी मिळाला नसल्याचाही आरोप होतोय। ते आरोप सरसकट खोटे आहेत। प्रत्येक विभागाला 40% पेक्षा जास्त बजेटमध्ये तरतूद माननीय अजित दादांनी केली आहे आणि विरोधकांना फक्त विरोध करायचे, पण मला असं म्हणायचं आहे की या बजेटने शेतकरी असो, मजूर असो, विद्यार्थी असो, दीन दलित सगळ्यांचा विचार करून या बजेटमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। मागच्या वेळेसच्याच अनेक बाबी कंटिन्यू केल्या असून नवीन काहीच नाही आहे, असंही आरोप किंवा टीका विरोधक करतात। विरोधकांना टीका करून द्या, आम्ही महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याचं काम करू। धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। कॅमेरामन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर, महाएमटीव्ही।